नमस्कार, माधुरीज फूडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण करतो आहोत मस्त असे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक। तर उकडीचे मोदकची रेसिपी मी ऑलरेडी YouTube चॅनलवर टाकलेली आहे। तर आज आपण करणार आहोत तळणीचे मोदक आणि गणपती बाप्पा म्हटलं तर मोदक तर हे आलेच। तर आज आपण करतो आहोत मस्त असे तळणीचे मोदक, तेही बराच काळ टिकणारे। त्याचबरोबर जर तुम्हाला मोदकाच्या पाकळ्या काढता येत नसेल तर अगदी एक सोपी ट्रिक मी दाखवणार आहे, कारण की मलाही खूप अवघड जातं। त्यामुळे एक मी ट्रिक नेहमी वापरते तळणीचे मोदक करताना। तर ते करण्यासाठी, ते पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये। तर सर्वात प्रथम आपण सारण करून घेऊया। तर त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि पॅन छान गरम झाल्यावर त्यात घालते आहे मी 1 चमचा तूप। तूप घातल्यानंतर त्यात घातले आहे मी अर्धा चमचा खसखस, त्याचबरोबर काजू बदामाचे तुकडे जे बारीक करून घेतलेले आहेत ते छान आपण अर्धा सेकंदभर असं तुपावर परतून घ्यायचं आहे। हलकं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यात घालूया ओल्या नारळाचा कीस। तर इथे 1 कप मी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, तोही आपण छान असा तुपावरती परतून घ्यायचा आहे। तर हे सर्व करताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं मी हे खोबऱ्याचा कीस छान तुपावर परतून घेतलेला आहे। खूप जास्त तूप नाही घालायचं। तर इथे मी सारणामध्ये घालते आहे अर्धा कप साखर। तर साखरेचं सारण करण्याचं कारण असं की ते थोडं जास्त वेळ टिकले जातात, मोदक लवकर खराब होणार नाहीत। तर जर तुम्हाला साखरेचा मोदक करायचा नसेल, तर सारण करायचं नसेल तर तुम्ही गूळ घातलात तरी चालेल। तर साखर ही छान विरघळेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे, पण परतताना लक्षात ठेवायचे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे। त्यानंतर मी इथे घालते आहे 1 चमचा वेलची पूड। तीही घातल्यानंतर आपण छान असं हे अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत। तर छान असं हे आपलं सारण इथं तयार झालेलं आहे। खोबऱ्याचा रंगही चेंज झालेला आहे, ह्याचाच अर्थ आपलं सारण आणि साखर व्यवस्थित मिक्स झालेले आहे। मस्त असं आपलं हे साखरेचं सारण तयार आहे। साखर वापरायचे नसेल तर तुम्ही गुळाचाही वापर करू शकता। तर सारण आपण एका भांड्यात काढून घेऊया। त्याचबरोबर आता पुढची तयारी करूया। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये मैदा घेतलेला आहे। तर मैदा पूर्णपणे तुम्हाला वापरायचा नसेल तर अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ असंही घेऊ शकता, त्यानेही सुंदर मोदक होतात। पण मैद्याच्या मोदकाचेच कवरामुळे काय होतं, ते छान असे कुरकुरीत मोदक होतात। त्यामुळे मी ते केवळ फक्त मैद्याचाच वापर केलेला आहे। पण त्याचबरोबर त्यात मी घातलेला आहे 1 चमचा भर बारीक रवा। त्यानंतर चिमूटभर मीठ घालून त्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे। तर 1 चमचा तुपाचा मी छान गरम गरम ह्यात घालून घेते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण हे पीठ मळून घेऊया। सुरुवातीला सर्व काही छान मिक्स करून घ्यायचे। तर 1 कप मैद्यासाठी मी 1 चमचा बारीक रवा ह्यात घातलेला आहे। फार सुरेख असं कवर होतं, कुरकुरीत कवर होतं आणि मोदकही खायला खूप छान लागतात, क्रिस्पी लागतात। तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर मी थोडं पाणी घालून काय करणार आहे, अगदी आपण पीठ जसं मळतो तसं हे पीठ मळून घेणार आहे। तर छान इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। मस्त असं एकजीव होईपर्यंत छान असं हे मळून घ्यायचं आहे। आणि आता हे पीठ आपण 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तर पीठही छान आपलं मुरून झालेलं आहे। तर पिठाचे मी छान छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। जसं आपण पुरी करतो अगदी त्याच प्रकारे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि अगदी पुरी केल्यासारखेच आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। आणि आता छान असा पाकळ्या करून घेणार आहेत। तर असं 2-3 प्रकारे मी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघाल तुम्ही की सुरुवातीलाच मी पाकळ्या करून घेत आहे आणि नंतर आपण सारण भरूया। जसं आपल्याला कम्फर्टेबल होईल तसं आपण करायचं आहे। तर मी तिन्ही प्रकार तुम्हाला दाखवते आहे। पटापट काम होण्यासाठी जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं आपण करायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग त्यात सारण स्टफ करत आहे आणि छान अशा ह्या पाकळ्या हलक्या हाताने आपल्याला बंद करायच्या आहेत।
तर सुरेख असा आपला हा मोदक तयार झालेला आहे. तर सेकंड स्टेपमध्ये काय करणार आहे, अगदी त्याचप्रमाणे पुरी लाटून घ्यायची आहे. आणि आता पहिले आपण सारण भरून घेऊया आणि त्यानंतर पाकळ्या करून घेऊया. जसं आपल्याला बेटर होईल तसं आपल्याला हे करायचं आहे. तर छान अशा आपण पाकळ्या करून घेऊया. चवीला खरंच खूप छान होतात हे मोदक आणि बराच वेळ टिकले जातात. जेव्हा कधी तुम्हाला खायचे असतील, तुम्हाला वाटते की ते थोडेसे कडक झालेत, मैद्याचे आहेत म्हणून, सुरुवातीला जेव्हा आपण करतो तर गरम गरम खाताना ते अगदी क्रिस्पी असतात. जर तुम्हाला वाटलं की ते थोडेसे कडक वाटत आहेत 2 दिवसानंतर, तर तुम्ही त्याला हलकीशी वाफ देऊन पुन्हा नरम करू शकता. मस्त असे हे मोदक खूप वेळ टिकले जातात. आता ही तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला जर पाकळ्या करता येत नसतील तर अगदी सोपी पद्धत म्हणजे एक गोळा घ्यायचा आहे, त्याची छान अशी पारी करून घ्यायची आहे गोल आणि त्यामध्ये सारण स्टफ करायचं आहे. कुठेही पाकळ्या करायची गरज नाही, अडचण नाही, अगदी सोपी पद्धत आहे. आणि छान असा हा गोळा मोदकाच्या आकाराप्रमाणे आपण करून घेतलेला आहे हाताने. आता राहिल्या त्याच्या पाकळ्या कशा करायच्या, तर एक सोपी पद्धत आहे. चमचा घ्यायचा आहे, चमच्याचा पाठचा टोक जो आहे तो मी पिठात बुडून घेतला आहे आणि अशा प्रकारे ह्या चमच्याने ह्या पाकळ्या मी इथे करत आहे. बघा किती पटकन झालं आणि एकदम इझी आहे. तर छान आपला असा मोदक झटाझट तयार झालेला आहे आणि आता आपण फटाफट ते तळूनही घेऊया. तर तळताना मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. तर तेलामध्ये तळण्यापेक्षा तुम्ही तुपामध्ये हे मोदक तळून बघा, फार सुंदर होतात आणि त्याची चव ही थोडी वेगळी लागते. जर तूप नसेल तर डालडा, एक छान प्रकारचा डालडाही तुम्ही इथं वापरू शकता, त्यानेही खूप छान फ्लेवर येतो. तसे हे मोदक आपण छान हलके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. तर छान असे आपले मोदक छान हलके गोल्डन ब्राऊन तयार झालेले आहेत. इथे रंग किती सुरेख आलेले आहे आणि क्रिस्पी तर तेवढेच छान झालेले आहेत ते. आता मोदक करताना पाकळ्या येत नाही आहे, जमत नाही आहे असं काही नाही, तर हे मोदक तुम्ही फटाफट घरी करू शकता आणि पाकळ्याही इतक्याच फटाफट तुम्ही काढू शकता. तर मस्त असे हे मोदक मी तळून घेते आणि छान असे आपले हे मोदक तयार आहे. जबरदस्त असे क्रिस्पी आणि आतलं सारणही तेवढं छान लागतं आणि ते तेवढं टिकलंही जातं. तर नक्की ह्या गणपती बाप्पाला तुम्ही हे मोदक तयार करा आणि माझी ही मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून तर नक्कीच सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गणपती बाप्पाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फूड कट्ट्याला फॉलो करा. थँक्यू.